तुम्हाला पण प्रश्न पडतो का, आज मुलाच्या डब्याला काय द्यायचं, ते पण पौष्टिक आणि मुलं अगदी आवडीने खाऊन डब्बा संपवून येतील असा? तर तसाच एक आज पदार्थ आपण बनवणार आहोत. तो म्हणजे ब्रोकोली फ्राईड राईस. बनवायला खूप सोपं आणि अतिशय पौष्टिक आहे. भरपूर भाज्या आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. तर सुरुवातीला ब्रोकोली जी आहे ती मी अशा प्रकारे त्याचे तुरे काढून घेतलेले आहेत. आता जो बासमती तांदूळ असतो तो मी शिजवत ठेवलेला आहे. आता भात कसं शिजवायचा हे सगळ्यांनाच माहिती असतं, त्यामुळे मी ते शॉर्टमध्ये सांगते. तर तांदूळ शिजवून घेतला, 80% शिजल्यानंतर त्याला अशा प्रकारे चाळणीमध्ये थंड करायला ठेवायचं आहे. दुसरीकडे आपण जसं फुलगोबीचे म्हणजेच फ्लावरचे तुरे घेतो तसंच ब्रोकोलीचे पण अशा प्रकारे मी काप करून घेणार आहे. आपल्याला या ब्रोकोलीला थोडंसं शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व ब्रोकोली मी कापून घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये ही जी ब्रोकोली आहे ती आपल्याला टाकायची आहे. त्यामध्येच थोडेसे स्वीट कॉर्न मी इथं वापरणार आहे. ते मुलांना खूप आवडतात आणि खूप छानही दिसतात. अगदी कलरफुल भाज्या दिसतात. आता एक 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर बघू शकताय ब्रोकोलीचा रंग पण हलकासा लाईट झालेला आहे. दुसरीकडे इथे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये गाजर आहे, फरसबी आहे, मिरची आहे, कांदा आहे आणि भरपूर असा लसूण मी इथं कापून घेतलेला आहे. त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता कढईमध्ये तेल आणि बटर टाकलं. तेल आणि बटर गरम झालं की त्यामध्ये जिरे, आपला जो लसूण होता तो टाकायचा, हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे. त्याला मस्त असं परतून घ्यायचं. नंतर गाजर आणि फ्रेंच बीन्स जे आहे ती पण टाकायची आणि त्याला पण परतून घ्यायचं. सोबतच आपण जे ब्रोकोली आणि कॉर्न घेतले होते ते पण टाकायचे आणि तूप म्हणजे बटर आणि तेलावर मस्त असं याला परतून घ्यायचं. जवळपास 3 ते 4 मिनिटं आपण याला परतून घेऊया, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या मस्त असं शिजतील. तर 3 ते 4 मिनिटं मी याला छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया. सगळ्यात पहिले मी इथं मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत, म्हणजेच ऑरिगॅनो टाकलेला आहे. त्याच्याने फ्लेवर खूप मस्त येतो. परत चिली फ्लेक्स टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता तुमची मुलं जर खूप लहान असतील तर तुम्ही हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्सचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथं शिजवलेला जो भात होता तो मी यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे. झालं आपला फ्राईड राईस. बिलकुल जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खूपच पौष्टिक आहे. मुलं अगदी आवडीने खातील. छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं वाफ काढायची आहे. हवं तर तुम्ही यामध्ये सोया सॉस आणि काळी मिरी पूड पण टाकू शकता. पण आपण इथं कुठल्याच सॉसचा वापर केलेला नाही आहे आणि काळी मिरी पूड मी हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स वापरले, त्यामुळे अजून जास्त तिखट व्हायला नको म्हणून मी इथं काळी मिरी पूड वापराय नाही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फ्राईड राईस नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.